गुड मॉर्निंग. आज आपण गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही तुमचं ऑन करू नका. मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल, तुम्ही ऐकत चला आणि आपण पहिला प्रॅक्टिकल पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एफ-वाय बी-कॉम ला फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासाठी प्रॅक्टिकल आहे. आता ते प्रॅक्टिकल कशावर आहे, तर फर्स्ट सेमिस्टरवर तुम्हाला ते प्रॅक्टिकल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला आपण जीएसटी असं म्हणतो, त्या जीएसटी वर तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. आणि सेकंड सेमिस्टरला तुम्हाला कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, त्याला आपण टॅली असं म्हणतो, त्या टॅलीवर तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. आता ते कसं लिहायचं, काय लिहायचं, मी तुम्हाला माझ्या या स्पीचमध्ये, माझ्या या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगेल. तत्पूर्वी आपण जीएसटी म्हणजे काय हे समजण्यापूर्वी आपण पहिले टॅक्सेस म्हणजे काय हे समजून घेऊया. टॅक्सेस कोण गोळा करतो, कशासाठी गोळा केले जातात, अधिकार कोणाला आहे टॅक्सेस गोळा करण्याचा. भारतीय सिस्टम मध्ये, म्हणजे इंडियन डेमोक्रेसी सिस्टम आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे टॅक्सेस कोणाकोणाला अधिकार दिलेले आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आता बेसिकली आपण स्टेट आणि नॅशनल लेवलच्याच टॅक्सेस संदर्भात चर्चा करणार आहोत. हा, महानगरपालिकेने गोळा केलेले टॅक्सेस किंवा ग्रामपंचायत लेवलला असलेले टॅक्सेस त्यांचा आपण विचार करणार नाही. फक्त स्टेट आणि नॅशनल लेवलच्या टॅक्सेसचा विचार करणार आहोत. हा, आणि मग देश पातळीवरचा विचार जर केला तर बेसिकली टॅक्सेस आर डिवायडेड इंटू टू पार्ट्स, किंवा देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. द फर्स्ट वन इज डायरेक्ट टॅक्स अँड द सेकंड वन इज इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय याची सविस्तर आपण आता समजून घेणार आहोत. म्हणजे हे बघा, एखादा सॅलरीड पर्सन असेल, हा, सॅलरीड पर्सन असेल तर तो काय करतो, त्याला मिळालेलं उत्पन्न, किंवा बिझनेसमॅन असेल, त्याच्या व्यवसायातून त्याला झालेला नफा, प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो, त्या प्रॉफिटवर डायरेक्टली तो काय करतो, गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट टॅक्स. त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. म्हणजे टॅक्स पेयर इज पेइंग डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट. तिथं कुणी मिडलमॅन किंवा असं कुणी नसतं. डायरेक्टली त्यांनी उत्पन्न किती कमवलं, टॅक्स रेट काय आहे, त्या टॅक्स रेटच्या हिशोबाने त्याचा जो प्रॉफिट असेल, त्याचं जे इन्कम असेल, त्या इन्कमवर डायरेक्टली टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ते गव्हर्नमेंटला पेड केलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट टॅक्स. A direct tax is one that the taxpayer pays directly to the government. बघा मी इथं म्हटलेलं आहे, a direct tax is one that taxpayer pays directly to the government. म्हणजे त्याच्यामध्ये मध्यस्थी कोणी नाही, डायरेक्टली त्यानेच तो पे करायचा आहे. These taxes cannot be shifted to any other person. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझं उत्पन्न आहे, माझ्या बायकोचं पण उत्पन्न आहे, तर माझ्या बायकोचं जेवढं तिने उत्पन्न कमवलं आहे किंवा माझ्या मुलांनी जेवढं उत्पन्न कमवलं आहे, ते त्यांचे ते पे करतील. लक्षात आलं का, त्यांच्या उत्पन्नावर ते पे करतील. हा, जरी मी भरून देत असेल किंवा मदत करत असेल, दॅट पार्ट इज डिफरंट. पण त्याच्यामध्ये जर काही चूक झाली, त्याच्यामध्ये काही इव्हॅजन झालं, काही अवॉइड करण्याचा प्रयत्न झाला, तर शी इज रिस्पॉन्सिबल. सपोज बायकोचं इन्कम टॅक्स रिटर्न मी भरलं, तर टॅक्स पेड केला आणि कमी पेड केला, आणि उद्या स्क्रुटिनी निघाली, हा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काय झाली, स्क्रुटिनी निघाली, तर हु विल बी रिस्पॉन्सिबल. इम्प्रिझनमेंटची वेळ आल्यानंतर, फाईनची वेळ आल्यानंतर, हु विल बी रिस्पॉन्सिबल, माय वाईफ इज रिस्पॉन्सिबल. कारण ती स्वतंत्र टॅक्स पेयर आहे, मी स्वतंत्र टॅक्स पेयर आहे. लक्षात आलं का. आणि म्हणून डायरेक्ट टॅक्स इज वन दॅट द टॅक्स पेयर पेज डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट. लक्षात आलं का तुमच्या, म्हणून त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. आता मग हे डायरेक्ट टॅक्स कोणते कोणते आहेत, तर बेसिकली तुमच्या लेवलला सध्या फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स इज अ मेजर सोर्स ऑफ डायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स, आता इन्कम टॅक्स म्हणजे काय आपण त्याची थोडक्यात चर्चा करूच आपण. पण तुम्ही सध्या इन्कम टॅक्स हा अतिशय महत्वाचा शासनाचा, म्हणजे गव्हर्नमेंटचा महत्वाचा सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे डायरेक्ट टॅक्स इन्कम आपण ज्याला म्हणतो, शासनाचं रेव्हेन्यू मिळण्याचा तो एक मार्ग आहे, तो इन्कम टॅक्स. त्याच्यानंतर दुसरा टॅक्स आहे तो म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. दुसरा कोणता आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आता सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे कोणता, की हे जे शेअर मार्केटमध्ये ज्या सिक्युरिटीज खरेदी विक्री होतात, त्याच्यावर जो टॅक्स आकारला जातो, त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असं म्हणतात. आता त्याच्यानंतर कॅपिटल गेन आहे, वेल्थ टॅक्स आहे. तर आता इन्कम टॅक्स मध्ये 5 प्रकारचे टॅक्सेस आहेत, 5 प्रकारचे इन्कम आहेत. तर कोणतं आहे, सॅलरी इन्कम. आता सॅलरी इन्कम म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, जिथं एम्प्लॉयर एम्प्लॉईचं रिलेशन असतं,
म्हणजे एम्प्लॉई एम्प्लॉयरच्या जागेवर किंवा त्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे काम करतो. हा, आणि मग एम्प्लॉयर काय करतो, एम्प्लॉईला त्याचं रेम्युनरेशन देतो. दॅट रेम्युनरेशन इज कॉल्ड ॲज अ सॅलरी. त्याला आपण काय म्हणतो, सॅलरी असं म्हणतो. आणि मग सॅलरी त्याने किती कमवली आहे, दॅट इज हिज इन्कम. त्या एम्प्लॉईचं काय ते इन्कम आहे. आणि ते जर इन्कम, आता तुम्हाला इन्कम टॅक्सचं माहिती असेल, स्लॅब रेट आहेत. 2.5 लाखापर्यंत नील आहे. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीला 10 लाख रुपये उत्पन्न मिळालं, सॅलरी मिळाली, तर त्याचा टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर इन्कम टॅक्स मध्ये स्लॅब रेट्स दिलेले आहे. म्हणजे स्लॅब रेट म्हणजे काय, 10 लाखाचं इन्कम असेल तर 2.5 लाख इन्कम टॅक्स काय मध्ये काय 2.5 लाखापर्यंत नील, कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. म्हणजे जे गरीब जनता आहे किंवा ज्यांना उत्पन्न कमी आहे, अशांना टॅक्स लागू नये म्हणून त्याला काय केलेलं आहे, स्लॅब रेट्स दिलेले आहेत की 2.5 लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतचा 5% टॅक्स, म्हणजे 2.5 लाख, 2 लाख 50,000 1 रुपया ते 5 लाखापर्यंत सपोज 5% टॅक्स. त्याच्यानंतर 5 लाख 1 रुपयापासून 7.5 लाखापर्यंत 10% टॅक्स. नंतर 7,50,000 1 रुपये ते 10 लाख, हा, याच्यावर काय असेल, 15% टॅक्स असेल. आणि 10 लाखाच्या पुढे 30% टॅक्स. अशा प्रकारचे स्लॅब रेट्स. आता हे स्लॅब रेट परफेक्ट नाही, या लेटेस्ट मला माहिती नाही, म्हणजे माहिती जरी असले तरी मी तुम्हाला ते सांगणार नाही. थोडक्यात प्रश्न मला एवढंच सांगायचं आहे की इन्कम टॅक्स हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला ज्याचं इन्कम आहे, ज्यांनी उत्पन्न कमवलं आहे, हा, त्याला तो तो जर त्या स्लॅब रेटमध्ये त्याचं उत्पन्न येत असेल तर त्याला तो टॅक्स भरावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2.5 लाखापर्यंत एक्झम्प्ट आहे. एक्झम्प्ट म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. तर मग त्याला काही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. पण 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न गेलं तर त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागतं. त्याला त्याच्यावर काय करावं लागतं, टॅक्स भरावा लागतो. दॅट इज कॉल्ड एज इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स काय आहे, डायरेक्टली टॅक्स पेअर तो काय करतो, शासनाला पे करत असतो. आता इन्कमचे 5 प्रकार त्यांनी दिलेले आहे. इन्कम टॅक्स मध्ये 5 प्रकार. पहिलं इन्कम फ्रॉम सॅलरी, जी आताच आपण चर्चा केली. आता ही थोडक्यात चर्चा केली आहे. जेव्हा तुम्ही TYBCom ला जाल, तुम्हाला टॅक्सेशन, बिझनेस टॅक्स लॉज किंवा बिझनेस टॅक्स हा एक स्वतंत्र विषय तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन आहे, स्लॅब रेट्स कसे असतात, टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, हे तुम्हाला TYBCom ला आहे. आता फक्त एक बेसिक माहिती म्हणून तुम्ही ते समजून घ्या. हा झाला इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा पहिला प्रकार झाला. इन्कम टॅक्सचा पहिला प्रकार कोणता झाला, इन्कम फ्रॉम सॅलरी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय, आपण खरेदी केलेली घरं. आता खरं एक हाऊस प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. परंतु भारतामध्ये लक्षात तुम्ही जर विचार घेतला तर मिडल आणि श्रीमंत लोकांमध्ये एकापेक्षा जास्त घरं घेण्याची प्रथा आहे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून ते जास्त घरं घेतात. आणि मग इन्कम टॅक्स काय करतो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतं की एनी वन हाऊस इज एक्झम्प्टेड. एक्झम्प्टेड म्हणजे काय, त्याच्यावर असलेलं उत्पन्न, त्याच्यावर असलेला टॅक्स काय तुम्हाला एक्झम्प्ट, म्हणजे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न टॅक्स नाही. पण एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त घरं जर असतील तर जे जास्तीचे बाकीचे घर आहेत ना, तर ते त्यांना असं इन्कम टॅक्स म्हणतं की दे दे आर ट्रीटेड एज डीम्ड टू बी लेट आउट. ते भाड्यानं दिले आहेत. तुम्ही जरी दिले नसेल किंवा दिलं असेल तर कोणत्याही सिच्युएशन मध्ये असेल तरी ते बाकीचे आहेत ते आम्ही इन्कम टॅक्स गृहीत धरतो की ते भाड्याने दिलेले आहे. आणि त्याच्यावर त्या टॅक्स पेअरनी काय केलं पाहिजे, त्यांना मिळालेल्या इन्कमवर, त्या भाड्याच्या स्वरूपात मिळालेल्या इन्कमवर त्यांनी टॅक्स भरला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे सेकंड सोर्स ऑफ इन्कम काय, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तिसरा सोर्स आहे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. कोणता आहे, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटलाइज्ड असेट्स विकून जर काही नफा झाला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. म्हणजे उत्पन्न मिळालं कशातनं, कॅपिटल असेट विकल्यामुळं जर गेन झाला, नफा झाला तुमचा. म्हणजे तुम्ही एखादं घर होतं, घर इज अ कॅपिटल असेट, म्हणजे बिल्डिंग इज अ कॅपिटल असेट, बरोबर की नाही, आणि ती विकली. हा, 10 लाखाला घेतली होती आणि 20 लाखाला विकली, तर तुम्हाला याच्यात नफा किती झाला, 10 लाख रुपये झाला. तर त्या 10 लाखाला म्हणायचं कॅपिटल गेन. आता कॅपिटल गेनचे 2 प्रकार आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. ते तुम्ही TYBCom ला शिकणार आहात. परंतु ही जी असेट आहे, ही असेट तुम्ही 10 लाखाची खरेदी केलेली असेट तुम्ही 20 लाखाला विकली, तर त्याच्यामध्ये 10 लाख जो प्रॉफिट झालेला आहे, त्या प्रॉफिटवर, त्या गेनवर तुम्हाला काय करायचंय, इन्कम टॅक्स भरायचा आहे. आलं लक्षात, त्याला म्हणतात कॅपिटल गेन. आणि वेल्थ टॅक्स. वेल्थ टॅक्स ही संकल्पना ठराविक, म्हणजे तुमची प्रॉपर्टी ठराविक अमाऊंटच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला कंपल्सरीली वेल्थ टॅक्स भरावा लागतो. आलं लक्षात. तर तुम्ही हे बाकीचं डिटेल काही तुम्ही चर्चा करू नका, विचार करू नका. फक्त
डायरेक्ट टॅक्सचे कोणते कोणते प्रकार आहेत? तर बेसिकली डायरेक्ट टॅक्सचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे इन्कम टॅक्स आहे. नंतर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे. आता कॅपिटल गेन इज अ पार्ट ऑफ इन्कम टॅक्स, त्याच्यामुळे मी ते काही तसं सांगणार नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वेल्थ टॅक्स आहे. हे 3 बेसिकली महत्वाचे डायरेक्ट टॅक्सचे प्रकार आहेत. आता तुम्ही असं म्हणाल, की देश पातळीवर हे जे इन्कम टॅक्स कोण भरतंय किंवा कोण भरत नाही, याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा याच्या संदर्भात रूल्स रेग्युलेशन करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी देश पातळीवर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पातळीवर कोणती एजन्सी आहे? तर प्लीज लक्षात ठेवा, इन इंडिया CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, गव्हर्न्स द गव्हर्न्स द इन्कम टॅक्स, दॅट इज डायरेक्ट टॅक्सेस. ते काय करतात? डायरेक्ट टॅक्सचं ऍडमिनिस्ट्रेशन करतात. दे आर रिस्पॉन्सिबल टू ऍडमिनिस्टर द इन्कम टॅक्स ऑर व्हेरियस डायरेक्ट टॅक्सेस, आपण असं म्हणूया. आणि ते शासनाला या माध्यमातनं रेव्हेन्यू मिळवण्यासाठी काय करतात? ऍडमिनिस्ट्रेशन करत असतात. कशाचं? डायरेक्ट टॅक्सेसचं. आता डायरेक्ट टॅक्सेसचे फायदे काय आणि तोटे काय थोडक्यात आपण बघूया. कारण पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स तुम्हाला लिहायचा आहे. आणि तो लिहिण्यासाठी आपण ही चर्चा करत आहोत. आता मी तुम्हाला बेसिक डिफरन्सच सांगणार, म्हणजे बेसिक फायदेच सांगणार आहे. व्हॉट इज द बेनिफिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्स? म्हणजे डायरेक्ट टॅक्स डायरेक्टली लोकांकडनं कलेक्ट करण्याचा फायदा काय? तर पहिला फायदा जो आहे, इट कर्ब्स इन्फ्लेशन. इट कर्ब्स इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. म्हणजे काय? जेव्हा इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बरोबर की नाही? हे जेव्हा तुमचे वाढले जातात, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त वाढलं, तर ते जास्त वाढलं, उत्पन्न वाढलं तर काय होईल? त्याची खरेदी करण्याची क्षमता वाढते. आणि मग जर सप्लाय कमी असेल आणि खरेदी करण्याची क्षमता जास्त असेल, तर अशा वेळी काय होते? महागाई वाढते. लक्षात आलं का? त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. आणि मग ही महागाई कमी करण्यासाठी शासन काय करतं? महागाई कमी करण्यासाठी शासन काय करतं? इन्कम टॅक्सचे रेट वाढवते. काय करते? इन्कम टॅक्सचे रेट वाढवते. त्याला म्हणतात, इन्कम टॅक्सचा रेट वाढला की काय होतं? इन्कम मधनं टॅक्सेस शासनाला मिळतात. लोकांकडे पैसे कमी होतात आणि जेणेकरून ते खरेदी किंवा जास्त महागाईची वस्तू खरेदी करण्यात त्याला प्रबंध घालतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं, जेव्हा जेव्हा महागाई वाढते तेव्हा तेव्हा डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण वाढवलं जातं. लोकांकडनं टॅक्सेसचे जे रेट आहेत ते वाढवून त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस गोळा केले जातात. दुसरी गोष्ट, डायरेक्ट टॅक्सचा आणखी दुसरा फायदा काय आहे? इक्विटॅबिलिटी. इक्विटॅबिलिटी म्हणजे काय? जे गरीब लोक आहेत त्यांना कमी टॅक्स आहे. जे श्रीमंत आहेत, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे आहे किंवा 10 लाखाच्या पुढे, त्यांना जास्तीचा टॅक्स रेट आहे. आता 10 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल, तर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, 30% ऑफ द इन्कम द टॅक्स पेअर हॅज टू पे. किती? 30%. आणि सरचार्ज आणि हे सगळं पकडून 34% त्याला, म्हणजे ₹1 उत्पन्न कमवला तर त्याला 34 पैसे डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स भरावा लागतो. लक्षात आलं? ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला स्लॅब रेट कमी आहे. त्याला टॅक्स रेट आहे 0%, 5%, 10%, 15% आणि 30%. तर ज्याचं उत्पन्न कमी आहे, सपोज 5 लाखापर्यंत उत्पन्न आहे, तर त्याला 2.5 लाख पहिले एक्झम्प्ट आहे, म्हणजे माफ आहे. आणि 2.5 लाखाच्या पुढचं 5 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्याच्यावर त्याला 5% टॅक्स भरायचा आहे. पण ज्याचं 15 लाख रुपये उत्पन्न आहे, सॅलरी मिळते त्याला, किती वर्षाला? 15 लाख मिळते, तर त्याला 2.5 ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 7.5 लाखापर्यंत 10%, 7.5 ते 10 पर्यंत 15% आणि 10 लाखाच्या पुढचे जे उत्पन्न आहे त्याचं 15 लाखापर्यंत त्याला 30%. हा एवढं कॅल्क्युलेशन करून त्याला इन्कम टॅक्स भरायचा आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतो? की गरीब लोक जे असतात, पीपल विथ लोअर इन्कम पेज लोअर टॅक्सेस अँड पीपल विथ हायर इन्कम पेज हायर टॅक्सेस, असा याचा बेनिफिट आहे डायरेक्ट टॅक्सचा. आता मग तुम्ही म्हणाल, मग आणखी याचा बेनिफिट काय आहे? तर इट रिड्युसेस इनइक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटीज म्हणजे काय? म्हणजे त्याला आपण काय होतो, विषमता दूर करण्यासाठी इन्कम टॅक्सचा वापर केला जातो. म्हणजे हायर, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जास्तीचे टॅक्सेस, हायर टॅक्सेस कोणाकडनं कलेक्ट केले जातात? तर रिच पीपल. ओके, द हायर टॅक्सेस कलेक्टेड फ्रॉम द रिच पीपल, वेर ॲज लोअर टॅक्सेस ऑर इव्हन नो टॅक्सेस आर कलेक्टेड फ्रॉम द पुअर पीपल. ज्याचं उत्पन्न फार कमी आहे, 2.5 लाखाच्या आत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही, रिटर्न भरण्याची गरज नाही, काही नाही. आता आणखी एक महत्वाचा बरं आता विषय सापडला, की हे टॅक्सेस शासन का गोळा करतं? व्हाय द गव्हर्नमेंट कलेक्ट टॅक्सेस? कशासाठी कलेक्ट करतं? तर शासन पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा समाजाच्या हिताचे जे जे प्रोजेक्ट्स आहेत, की जेणेकरून समाजाची विकास होईल, डेव्हलपमेंट होईल,
अशा गोष्टींसाठी कलेक्ट केलेल्या रेव्हेन्यू, हे ज्या टॅक्सेसच्या माध्यमातून कलेक्ट केलेल्या रेव्हेन्यूचा वापर करत असतं. मग ते रस्ते बांधणी असेल किंवा आणखी काय असेल, मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. तुम्हाला आता माहिती असेल, शासनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, बरोबर की नाही? डॅम्स तयार करणं असेल, कुठे आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिज तयार करायचे असतील किंवा आणखी काय असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हे जे गोळा केलेले टॅक्सेस असतात त्याचा वापर केला जातो. म्हणून डायरेक्ट टॅक्सचे बेनिफिट तुमचे 3 लक्षात आले का? म्हणजे कर्ब्स इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन कमी करण्यासाठीचा तो एक मार्ग आहे. दुसरं इक्विटेबल म्हणजे समान. श्रीमंत लोकांकडनं जास्त गोळा केला तो कारण टॅक्स रेट जास्त असतो. गरिबांकडनं कमी गोळा केला कारण त्यांचं उत्पन्न कमी असतं. आणि त्यामुळे काय होतं? इनइक्वालिटी कमी होते. विषमता, समाजामधील विषमता कमी करण्यासाठी किंबहुना श्रीमंत लोकांकडनं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जास्तीचे पैसे वसूल करण्यासाठी डायरेक्ट टॅक्सचा वापर केला जातो. आलं का लक्षात? तर ते झाले बेनिफिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्स. आता व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्स? त्याचा तोटा काय आहे? आता तोटा तसा म्हणता येणार नाही, परंतु डायरेक्ट टॅक्स कोण पेड करतं? डायरेक्टली टॅक्स पेयर. ज्यांनी उत्पन्न कमवलंय तो काय करतो? डायरेक्ट टॅक्स पे करतो. आता अशा सिच्युएशन मध्ये तो जर पे करत असेल तर साहजिकच त्याचा विचार काय असेल? आता सपोज माझं उत्पन्न 10 लाख आहे आणि मला पे करायचंय, तर मी काय करणार? माझा असा विचार करेल की माझा टॅक्स कमीत कमी कसा जाईल? त्यासाठी मी काय करेल? टॅक्स इव्हॅजन करण्याचा प्रयत्न करेल. काय करेल? टॅक्स इव्हॅजन करण्याचा प्रयत्न करेल. मग टॅक्स इव्हॅजन कसं करेल? तर काही उत्पन्न मी दाखवणार नाही. आता सॅलरी मधनं जे उत्पन्न मिळतं ते तर जो मला पेड करतो, जो सॅलरी देतो तोच माझा टॅक्स कापून घेतो आणि तो इन्कम माझ्या वतीने काय करतो? शासनाला भरतो. परंतु मला जर इन्कम इन्कम फ्रॉम इंटरेस्ट मिळाला असेल, म्हणजे माझं बँक अकाउंट आहे, सेव्हिंग्ज अकाउंट आहे, त्याच्यावर जर मला इंटरेस्ट मिळत असेल किंवा माझ्या काही एफडी असेल त्याच्यावर मला इंटरेस्ट मिळत असेल आणि ते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर असेल, तर मी काय करेल? ते न दाखवण्याचं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मी न दाखवण्याचा प्रयत्न करेल. दॅट इज कॉल्ड एज अ इव्हॅजन ऑफ टॅक्स. त्याला काय म्हणायचं? इव्हॅजन किंवा अव्हॉइडन्स ऑफ टॅक्स. आणि मग तुम्हाला माहिती असेल, चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा यांच्या माध्यमातून किंवा कन्सल्टंट, इन्कम टॅक्स कन्सल्टंट जे असतात, त्यांना विचारून टॅक्स भरायचा नाही म्हटल्यानंतर दे विल सपोर्ट यू. ते काय करतात? तुम्हाला अशी मदत करतात आणि दे आर डुईंग म्हणजे ऍक्च्युली ते तसं करू नये, परंतु फ्रॉडलंट प्रॅक्टिसेस टॅक्स पेयर फोर्स करत असल्यामुळे फ्रॉडलंट प्रॅक्टिसेस मोठ्या प्रमाणावर केल्या जातात आणि त्याच्यामधनं गव्हर्नमेंटला टॅक्स देण्यापासून हे लोक वाचण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपण भारताचे नागरिक आहोत. आपण काय केलं पाहिजे? आपण टॅक्स हा वेळेत भरला पाहिजे. काय केलं पाहिजे? टॅक्स हा भरला पाहिजे. आपण दिला पाहिजे. कारण गोळा केलेला टॅक्स हा गरिबांसाठी किंबहुना समाजाच्या उपयोगासाठी त्याचा वापर होत असल्या कारणाने आपण त्याचा हे केला पाहिजे. काय केला पाहिजे? आपण टॅक्स दिला पाहिजे. कुणीतरी बोलतंय. कोण बोलतंय? कोण बोलतंय? बोलू नका कुणी. ओके. झालं? हे झालं डायरेक्ट टॅक्स. आता पुढचा महत्वाचा की जो आपल्या अभ्यासाला आहे तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की डायरेक्टली टॅक्स पेयर पेज डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट. ओके. तसं इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे की जो सर्वांना लागू आहे. डायरेक्ट टॅक्सचं मगाशी तुम्हाला सांगितलं, ज्याचं उत्पन्न कमी आहे कदाचित त्याला पे करावं लागणार नाही. पण इनडायरेक्ट टॅक्स हा असा प्रकार आहे की जो सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला त्याने जर गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी केल्या तर त्याला तो पे करावाच लागतो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स कशावर आहे? गुड्स आणि सर्व्हिसेसवर. मग ते मॅन्युफॅक्चर केलं असू द्या, ते विक्री करत असू द्या किंवा तो कंजम्पशन केलं असेल, त्या मालाचं किंवा त्या सेवेचं कंजम्पशन केलं असेल, तर अशा वेळेला इनडायरेक्ट टॅक्स लागतो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स इज वन दॅट कॅन बी पास्ड ऑन ऑर शिफ्टेड टू अनदर पर्सन ऑर ग्रुप बाय द पर्सन बिझनेस दॅट ओज इट. याचा अर्थ तुम्ही समजून असा घ्यायचा की थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? तुम्ही जी वस्तू खरेदी करता मार्केटमध्ये, मेजॉरिटी केसेसमध्ये ज्या ज्या वस्तू खरेदी करतात, नियमाप्रमाणे बाय रूल कायद्याप्रमाणे त्या प्रत्येक वस्तूवर इनडायरेक्ट टॅक्स लावलेला असतो. मग तो 0% असेल, तो 5% असेल, तो 18% असेल, तो 28% असेल, तो टॅक्स तो लावलेला असतो. मालाच्या किमतीमध्येच तो ऍड केलेला असतो. लक्षात आलं का तुमच्या? आणि मग तो ऍड केलेला असतो. मग कोणीही व्यक्ती खरेदी करायला गेली, माल खरेदी करायला गेली, तर ती काय करते?
ती एमआरपी किंवा तो दुकानदार ज्या किमतीला आपण सांगतो त्या एमआरपी ला आपण खरेदी करतो आणि घेऊन येतो. याचा अर्थ काय झाला? सर्वसामान्य माणसाने सुद्धा, कारण ती जी एमआरपी आहे त्या एमआरपी मध्ये जीएसटी किंवा इनडायरेक्ट टॅक्स ऑलरेडी इन्क्लूड होऊन ती किंमत आलेली असते. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स पेज एव्हरीवन. जो जी वस्तू ती खरेदी करेल ती प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, मग ती गरीब असो श्रीमंत असो, देर इज नो डिफरन्स. गव्हर्नमेंटने याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स, म्हणजे म्हणूनच त्याला म्हणतात. आता आपण ती वस्तूची किंमत पेड करतो. सपोज 10 रुपयाचं मीठ असेल किंवा 10 रुपयाची एखादी टूथपेस्ट असेल, तर त्याच्यावर काय इनडायरेक्ट टॅक्स असेल, जीएसटी आपण ज्याला म्हणतो. इनडायरेक्ट टॅक्स सपोज 5% असेल किंवा अत्यावश्यक वस्तूमध्ये जे तिचं जर मोडत असेल 4% असेल, 5% असेल, तर तो टॅक्स ऍड करूनच ती एमआरपी आलेली असते. आणि मग सर्वसामान्य माणूस तो जरी गरीब असेल आणि तो जर ती पेस्ट खरेदी करायला गेला तर इनडायरेक्टली ही पेज टॅक्स. परंतु आता तुम्ही असं म्हणाल की मग हे डिफरन्स करण्याची काय गरज आहे? तर इनडायरेक्ट टॅक्सचं जे स्ट्रक्चर आहे हे फार मोठं आहे. समाजातल्या किंवा देशातल्या गरीबातल्या गरीब व्यक्ती सुद्धा इनडायरेक्ट टॅक्स इनडायरेक्टली पे करते. आपण एमआरपी वस्तू खरेदी करतो म्हणजे काय झालं? ते जे एमआरपीची जी किंमत आहे त्या किमतीमध्ये ऑलरेडी जीएसटी इन्क्लूड आहे, ऑलरेडी इनडायरेक्ट टॅक्स इन्क्लूड आहे आणि त्या किमतीसहित आपण ते पे करत असतो. आणि मग आता तुम्ही दुसरं म्हणाल की सर मग डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स डिफरन्स करण्याचं काय कारण आहे? तर महत्वाचं असं आहे, इनडायरेक्ट टॅक्स हा प्रत्येक म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्ती तर जिला मालाची किंवा सेवेची खरेदी करायची आहे ती प्रत्येक व्यक्ती पे करते. ते इनडायरेक्ट टॅक्स पे करताना ती व्यक्ती श्रीमंत आहे का गरीब आहे याचा विचार केला गेलेला नाही. बरोबर का? जी वस्तू खरेदी करेल त्या व्यक्तीनं ते पे केलेलं आहे. मग आता कोण शासनाला ते कोण पे करतं? आपण ज्याच्याकडनं माल खरेदी केलेला आहे ती व्यक्ती काय करते? इनडायरेक्ट टॅक्स आपल्या आपल्या वतीनं, आपल्या म्हणजे आपल्या नावाने नाही, ती व्यक्ती त्याने विक्री केलेल्या मालावर ती व्यक्ती शासनाला इनडायरेक्ट टॅक्स भरत असते. देर इज जनरली अन इंटरमिडियरी. इंटरमिडियरी म्हणजे काय? जो माल विकतो, जो माल सप्लाय करतो, हा जो मॅन्युफॅक्चरर आहे, ही लोक काय करतात? हे आपल्या वतीनं आपल्याकडनं जे मालाची किंमत वसूल करतात ना त्याच्यातील असलेला जो इनडायरेक्ट टॅक्स आहे म्हणजे जीएसटी आहे तो आपल्या वतीनं म्हणजे आपल्या नावाने नाही. हा जेवढी विक्री केली आहे ती किती असो, ती 100 असो, 1000 असो, लाख असो, कोटी असो, जेवढी विक्री केली आहे त्या विक्रीच्या किमतीमध्ये आहे की नाही जीएसटी, इनडायरेक्ट टॅक्स आहे की नाही? मग तो काय करतो? दुकानदार काय करतो? तो इनडायरेक्ट टॅक्स पे करतो. आता दुसरा फायदा असा आहे शासनाच्या वतीनं, इनडायरेक्ट टॅक्स, पेमेंट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स इज अ इनडायरेक्ट पिंच टू द कस्टमर. इनडायरेक्ट पिंच म्हणजे काय? आपल्याला बघा, तुम्हाला असं म्हटलं की उद्यापासून प्रत्येकाने 10 रुपये टॅक्स पे करायचा, तर तुम्ही काय कराल? तो अवॉइड कसा होईल? कारण तुम्हाला डायरेक्टली पे करायचा आहे तो. तुम्ही काय कराल? ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. तसं इनडायरेक्ट टॅक्स तसं होत नाही. मेजॉरिटी केसेसमध्ये आपण आपल्या लक्षात येत नाही की त्या मालाची किंमत एमआरपी एवढी ना, आपण देऊन मोकळे होतो आणि घरी येतो. गरीब असो, श्रीमंत असो. म्हणजे याचा अर्थ काय? इनडायरेक्टली पिंच म्हणजे पेमेंट कोण करतं? सर्वसामान्य जनता. जी व्यक्ती खरेदी करते, माल खरेदी करते, तीच पेमेंट करते, पण तिच्या ते लक्षात येत नाही. कारण एमआरपी मध्ये ती ऑलरेडी इन्क्लूड होऊन तो टॅक्स आलेला असतो. लक्षात आलं का? म्हणून इनडायरेक्ट टॅक्स इज पेड इनडायरेक्टली, इनडायरेक्टली बाय द कंझ्युमर किंवा कस्टमर, विच इज पेड बाय द इंटरमिडियरी. इंटरमिडियरी म्हणजे काय? जो सेलर असेल, जो मॅन्युफॅक्चरर असेल, जो एजंट असेल, तो काय करतो? तो पे करत असतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणून त्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. दुसरी, आता कदाचित आपल्या लेक्चरची वेळ संपेल, परंतु तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. कारण रिजॉईन नाही केलं तर तुम्हाला पुढची महत्वाचं, आज मी पहिलं प्रॅक्टिकल तुम्हाला कसं लिहायचं ते सांगणार आहे. लक्षात आलं तुमच्या? म्हणून तुम्ही काय करा? पुन्हा रिजॉईन करा. ओके. हा जनरली इनडायरेक्ट टॅक्सेस लेव्ही ऑन, मग आता इनडायरेक्ट टॅक्सेस कशावर लेव्ही केले जातात? तर जर तुम्ही मालाचं उत्पादन केलं, जर मालाची विक्री केली किंवा मालाचं कंजम्पशन केलं, तर काय होतंय? तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्स पे करावा लागतो. काय करावा लागतो? इनडायरेक्ट टॅक्स पे करावा लागतो. आता या इनडायरेक्ट टॅक्सचे फायदे काय आहे? तर याचा फायदा महत्वाचा शासनाला असा आहे की इव्हन पुअर पर्सन कॅन पे इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा काय करतो? इनडायरेक्ट टॅक्स भरतो. दुसरी गोष्ट म्हणजे कन्व्हिनियन्स. आता बघा, डायरेक्ट टॅक्स कोणाकडनं गोळा केला जातो? प्रत्येक इंडिव्हिज्युअल कडनं गोळा केला जातो. तसं इनडायरेक्ट टॅक्स प्रत्येक इंडिव्हिज्युअल कडनं नाही केला जात. जो मालाची विक्री करतो, जो मालाची सप्लाय करतो, जो मालाचं मॅन्युफॅक्चरिंग करतो, अशाच लोकांकडनं इनडायरेक्ट टॅक्स वसूल केला जातो.
म्हणजे पेयर्स आपण म्हणू टॅक्स पेयर्स, इनडायरेक्ट टॅक्स पेयर्सची संख्या कमी आहे. हां, पण डायरेक्ट टॅक्स मध्ये काय होतं, इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअल पे करतो म्हणजे त्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे इथं कमी लोकांकडनं जास्तीचा रेव्हेन्यू. आता दुसरं आणखी एक तुम्हाला मला सांगायचंय. शासनाला केंद्र सरकार असेल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल यांना डायरेक्ट टॅक्स पासून जास्त उत्पन्न मिळतं का इनडायरेक्ट टॅक्स पासून जास्त मिळतं? तर तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये विचारलं जाईल. फ्रॉम व्हिच टॅक्स व्हिच टाइप ऑफ टॅक्स गव्हर्नमेंट रिसिव्हज हायेस्ट टॅक्सेस ॲज अ रेव्हेन्यू. कोणाकडनं मिळतो? तर इनडायरेक्ट टॅक्स मधनं जास्त रेव्हेन्यू शासनाला मिळतो लक्षात ठेवा. म्हणून तो कन्व्हिनियन्सच्या दृष्टिकोनातून, कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून इनडायरेक्ट टॅक्स सोपा आहे दॅन ॲज कम्पेअर टू डायरेक्ट टॅक्स आणि म्हणून इनडायरेक्ट टॅक्सवर जास्त शासनाचं लक्ष असतं. आता याच्यातला तोटा काय आहे? व्हॉट आर द डिसएडव्हांटेजेस ऑफ इनडायरेक्ट टॅक्स? पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे. मी वरच्यावर आपण चर्चा करत आहोत. पहिला डिसएडव्हांटेजेस आहे एव्हरीवन पेज टॅक्सेस. मगाशी तुम्हाला सांगितलं म्हणजे गरीबातला गरीब असेल आणि त्याला जर पेस्ट खरेदी करायची असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तो काय करतो त्या एमआरपी वर किंवा सांगितलेली किमतीवर तो वस्तू खरेदी करतो आणि ती जी किंमत आहे त्या किमतीमध्ये ऑलरेडी जीएसटी इन्क्लूड आहे किंवा इनडायरेक्ट टॅक्स इन्क्लूड आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं इनडायरेक्ट टॅक्सचा डिसएडव्हांटेजेस काय एव्हरीवन पेज टॅक्सेस इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर इन्कम. म्हणजे तो गरीब आहे का श्रीमंत हे न पाहता प्रत्येकाला तो पे करावा लागतो. म्हणजे हा त्याचा तोटा आहे. नंतर मेक्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस मोर एक्सपेन्सिव्ह. तुम्हाला माहितीये इनडायरेक्ट टॅक्स हा मालाच्या किमतीवर किंवा मालाच्या कॉस्टवर तो टॅक्स लावला जातो. म्हणजे याचाच अर्थ काय होतो त्या मालाची किंमत किंवा टॅक्सेस ऍड केल्यामुळे मालाची किंमत काय होते वाढली जाते आणि पर्यायानं आपण असं म्हणू शकतो की मेक्स प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस मोर एक्सपेन्सिव्ह. आलं का लक्षात? हे हे महत्वाचे दोन त्याचे तोटे आहेत. हे महत्वाचे काय आहे त्याचे दोन तोटे आहेत. तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असं लिहायचं आहे म्हणून मी याची चर्चा केली. बेसिक चर्चा केली त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. आता थोडक्यात डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधला डिफरन्स आपण बघूया आणि मग आपण काय करूया पुन्हा एकदा रिजॉईन म्हणून पुन्हा आपण पुढचा मुद्दा बघूया प्रॅक्टिकलचा मुद्दा बघूया. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स? तर पहिला मुद्दा जो आहे बघा पहिला मुद्दा जो मी तुम्हाला इथं रेड केलाय पहिला मुद्दा म्हणजे इम्पोज्ड ऑन. म्हणजे इम्पोज म्हणजे कशावर लादला जातो? डायरेक्ट टॅक्स कशावर लादला जातो? इन्कम किंवा प्रॉफिट. एखाद्या व्यक्तीनं सॅलरी मिळाली दॅट इज हिज इन्कम किंवा एखाद्या व्यवसायातून जो प्रॉफिट होतो बरोबर की नाही नेट प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो किंवा नेट प्रॉफिट जो टॅक्सेबल प्रॉफिट असतो त्याच्यावर काय केला जातो डायरेक्ट टॅक्स गोळा केला जातो. तसं इनडायरेक्ट टॅक्स कशावर गोळा केला जातो? कशावर गोळा केला जातो? ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस. जे जे माल विक्री केलं जातं सप्लाय केला जातो पुरवला जातो त्या सगळ्या किंवा ज्या सेवा हॉटेलिंग इज अ सर्व्हिसेस बरोबर की नाही ज्या ज्या सेवा असतील त्या सगळ्या सेवांवर आणि मालांवर इनडायरेक्ट टॅक्स लावून तो गोळा केला जातो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स इज इम्पोज्ड ऑन ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस. माल आणि ज्या सेवा असतात वस्तू आणि सेवा यांच्यावर मग ते कोणत्याही प्रकारच्या वस्तू असो कोणत्याही प्रकारच्या सेवा असो त्याच्यावर इनडायरेक्ट टॅक्स गोळा केला जातो. तसं डायरेक्ट टॅक्स कशावर गोळा केला जातो? फक्त तुम्ही कमवलेल्या उत्पन्नावर इन्कम किंवा तुम्ही व्यवसायातून जो काही नफा प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो तो जर कमवला असेल तर त्यावर. आता एखाद्या वर्षी मी प्रॉफिट नाही कमवला तर आय विल नॉट पे एनी टॅक्स दॅट इज डायरेक्ट टॅक्स. लक्षात आलं का? पण प्रॉफिट कमवला नाही पण माल तर विक्री केलाय की नाही तुम्ही तर माल जर विक्री केला असेल तर मालावर तुम्ही टॅक्स गोळा करून इनडायरेक्ट टॅक्स तुम्हाला भरावाच लागतो. हा झाला पहिला डिफरन्स. नंतर कोण पे करतं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं कोण पे करतं? हु पेज डायरेक्ट टॅक्स? तर इंडिव्हिज्युअल की ज्याचं उत्पन्न ठराविक मर्यादेमध्ये आलेलं आहे तो किंवा बिझनेसमॅन ही लोक काय करतात डायरेक्ट टॅक्स पे करतात. आणि हु पेज इनडायरेक्ट टॅक्स? एंड कंझ्युमर जो मालाची खरेदी करतो कंझम्पशन साठी असेल किंवा कशालाही खरेदी करत असेल तर तो एंड कंझ्युमर असतो तो इनडायरेक्टली इनडायरेक्ट टॅक्स पे करत असतो. लक्षात ठेवा इनडायरेक्टली. नंतर हाऊ मच किती टॅक्स तो पे करतो? तर पहिलं आहे डिपेंड्स ऑन इन्कम अँड प्रॉफिट्स. डिपेंड्स ऑन इन्कम अँड प्रॉफिट म्हणजे त्याचा जो टॅक्स पे करतोय तो जो पे करतोय त्याचं उत्पन्न सपोज इन्कम 10 लाख आलं तर 10 लाखावर त्याला पे करायचे. प्रॉफिट 10 लाख आला तर 10 लाखावर त्याला पे करायचं आहे. तसं इनडायरेक्ट टॅक्सचं काय आहे? इनडायरेक्ट टॅक्स हा कशावर आहे? मालाच्या किमतीवर कॉस्टवर तो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून सेम फॉर एव्हरीवन. इनडायरेक्ट टॅक्स असं नाहीये श्रीमंताला रेट वेगळा आणि गरीबाला रेट वेगळा. तुम्ही जर टूथपेस्ट घ्यायला गेला तर त्याचं काय आहे? सगळ्यांना एकच रेट आहे ना. जी एमआरपी असेल त्या एमआरपी ला तुम्ही खरेदी करता म्हणजे सेम फॉर एव्हरीवन. ओके.
नंतर ट्रान्सफरॅबिलिटी. ट्रान्सफरॅबिलिटी म्हणजे काय, माझा उत्पन्नाचा टॅक्स मलाच भरायचा आहे, माझी बायको माझ्या उत्पन्नावर टॅक्स भरणार नाही. दॅट इज नॉट ट्रान्सफरेबल. डायरेक्ट टॅक्स इज नॉट ट्रान्सफरेबल. तसं इनडायरेक्ट टॅक्स इज ट्रान्सफरेबल. का असं म्हटलं जातं? व्हाय इट इज सेड दॅट इनडायरेक्ट टॅक्स इज ट्रान्सफरेबल? कारण हू पेज द इनडायरेक्ट टॅक्स? अल्टिमेट कंझ्युमर पेज द, म्हणजे शेवटचा जो कंझ्युमर जो खरेदी करतो माल, तो पे करत असतो. किंवा माल एकाकडनं दुसरीकडे जात असताना दुसरी व्यक्ती ती काय करत असते, पे करत असते. परंतु जी व्यक्ती कंझ्युम्शन करते किंवा खरेदी करते, ती व्यक्ती नाही टॅक्स पे करत. तिच्या वतीनं ज्या व्यक्तीने विक्री केली आहे, तो विक्रेता काय करत असतो, सेलर काय करत असतो, किंवा सप्लायर किंवा मॅन्युफॅक्चरर, ही लोक काय करत असतात, इनडायरेक्ट टॅक्स भरत असतात. म्हणून असं म्हटलं तर इनडायरेक्ट टॅक्स इज ट्रान्सफरेबल. आता टॅक्स इव्हॅजन म्हणजे टॅक्स वाचवता येतो का, टॅक्स अवॉइड करता येतो का? तर डायरेक्ट टॅक्स मध्ये चान्सेस आहेत. देर इज अ पॉसिबिलिटी टू अवॉइड किंवा इव्हेड टॅक्सेस, पण देर इज नो चान्स टू अवॉइड किंवा इव्हेड टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. तो करताच येत नाही, कारण आपल्या वतीनं कोण भरते, सेलर भरतोय, आणि सेलर काय करतो, त्याची विक्री जेवढी होती त्याच्यावर पर्सेंटेज लावून तो भरत असतो. म्हणून देर इज नो इव्हेजन ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. नंतर नेचर. नेचर म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स इज अ प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तुमचं जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तस तसा तुमचा इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स काय होईल, वाढत जाईल. दॅट इज हेन्स इट इज सेड दॅट इन डायरेक्ट टॅक्स इज अ प्रोग्रेसिव्ह. म्हणजे माझं 15 लाखावरनं 25 लाखाचं उत्पन्न जर गेलं, म्हणजे सॅलरी इन्कम असेल किंवा प्रॉफिट गेला, तर मला काय करावं लागेल, जास्तीचं काय करावं लागेल, मला टॅक्स पे करावं लागेल. तसं इनडायरेक्ट टॅक्स तसं नाही. इनडायरेक्ट टॅक्स तसं नाही, सगळ्यांसाठी काय आहे, सारखंच आहे सगळ्यांसाठी. म्हणून याला म्हणतात रिग्रेसिव्ह. त्याला म्हणतात रिग्रेसिव्ह. आता पुढे कलेक्शन म्हणजे वसूल करणं. शासनाच्या दृष्टिकोनातून वसूल करायचं जर असेल तर काय प्रश्न आहे कलेक्शनच्या संदर्भात? डायरेक्ट टॅक्स वसूल करण्यासाठी फार कॉम्प्लिकेशन्स आहेत. लोक एक तर टाळतात, आणि शासनाला एवढे कर्मचारी ठेवता येणार नाही का प्रत्येक व्यक्तीचं आलंय की नाही ते बघण्यासाठी. ऑफकोर्स दे आर कंट्रोलिंग द पीपल, पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅक्सचा इव्हॅजन होतं, टॅक्सचा भ्रष्टाचार टॅक्समध्ये होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, आपण काय करूया, आता थोडासा 1 मिनिट राहिलेला आहे. 1 मिनिट मी काय करतो, आउट होतो आणि मग पुन्हा रिजॉईन करतो. ठीक आहे, पुन्हा काय करतो, रिजॉईन करतो. तुम्ही पण रिजॉईन करा पुन्हा.